हे कंटुरले बघा, याला रानभाजी म्हणून या ठिकाणी खूप प्रसिद्ध या ठिकाणी आहे. पावसाळ्यामध्ये हे कंटुरले या ठिकाणी येतात. पावसाळ्यामध्ये हे कंटुरले आल्यानंतर खूप आरोग्यासाठी खूप चांगले असतात आणि आपण हे पावसाळ्यामध्ये आल्यानंतर याची जास्तीत जास्त भाजी या ठिकाणी खाल्ल्या गेली पाहिजे. 2-3 वेळा तरी ही भाजी पावसाळ्यामध्ये आपण या ठिकाणी खाल्ल्या गेली पाहिजेत. हे कंटुरले मी आता या ठिकाणी 1 पाव कंटुरले बाजारामधनं या ठिकाणी आणलेले आहे. आता हे कंटुरले 3 ते 4 पाण्याने स्वच्छ या ठिकाणी आपल्याला धुवून घ्यायचे आहे. कंटुरल्याला या ठिकाणी माती, जीवजंतू जर लागलेले असेल तर ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाण्याने धुतल्यानंतर निघून जातात. या ठिकाणी ही 2 ते 3 पाण्याने ही कंटुरले या ठिकाणी मी आता स्वच्छ या ठिकाणी धुवून घेतलेली आहे. याला कोणत्याही प्रकारची माती वगैरे काही या ठिकाणी लागलेली नाही. अशा प्रकारे ही कंटुरले या ठिकाणी धुतल्यानंतर आपल्याला आता या ठिकाणी ही चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही कंटुरले या ठिकाणी स्वच्छ या ठिकाणी धुवून घेतलेली आहे. याला कोणत्या प्रकारची माती वगैरे काही आता या ठिकाणी लागलेली नाहीये. आता ही स्वच्छ धुतल्यानंतर याचं जे देठ आहे ते देठ आपल्याला या ठिकाणी कापून घ्यायचं आहे. सर्व कंटुल्याची देठ या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी कापून घ्या. अशा प्रकारे ही सर्व देठ या ठिकाणी मी कापून घेत आहे. कंटुल्याच्या भाजीमुळे शुगर या ठिकाणी नियंत्रणात राहते. आपली इम्युनिटी सिस्टीम या ठिकाणी वाढते, वजन कमी होण्यास मदत होते आणि लिव्हर या ठिकाणी निरोगी या ठिकाणी राहते. अशा प्रकारे कंटुल्याच्या भाजीचे फायदे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आहेत. या ठिकाणी कापून घेतलेले आहे. आता आपल्याला याला चिरायचं. कसं चिरायचं मी तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी देठ कापून झाल्यानंतर याला असं मध्यभागी या ठिकाणी कापून घ्यायचं. त्यानंतर याचे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी एक एक कंटुला आपल्याला या ठिकाणी चिरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर निब्बर जाडी बी जर असली तर ती आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. आता हे देठ कवळं असल्यामुळं, कंटुरला या ठिकाणी कवळे असल्यामुळं या ठिकाणी याच्यामध्ये बी वगैरे काही जास्त जाड नाहीये. या अशा प्रकारे या ठिकाणी मी आता ही संपूर्ण कंटुरले या ठिकाणी चिरून घेतलेली आहे. या पद्धतीनं या ठिकाणी ही कंटुरले सर्व या ठिकाणी चिरून घ्यायची आहे. आता याची रेसिपी, याची भाजी कशी बनवायची ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी कंटुरले या ठिकाणी चिरून घेतल्यानंतर याच्यातली जी जाडसर बी आहे ती आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे. मी या ठिकाणी यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि जी कवळे कंटुरले आहे अशा प्रकारची ती आपल्याला या ठिकाणी अशीच या ठिकाणी राहू द्यायची आहे. आता याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 2 कांदे या ठिकाणी मी चिरून घेतलेले आहे. लसणाची पेस्ट या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. तेल आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर हळद ठिकाणी, तिखट या ठिकाणी घेतलेलं आहे आणि चवीसाठी मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे. आता या ठिकाणी कढईमध्ये आपल्याला तेल या ठिकाणी घ्यायचं आहे. तेल आपल्याला या ठिकाणी थोडं तेल जास्त या ठिकाणी ठेवा. या ठिकाणी आता आपण कांदा या ठिकाणी टाकून घेऊया. तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता कांदा या ठिकाणी टाकलेला आहे. कांदा या ठिकाणी चांगला परतवून घ्या. कांदा या ठिकाणी परतून घेतल्यानंतर आता कांदा या ठिकाणी चांगला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता या ठिकाणी लसणाची पेस्ट या ठिकाणी टाकायची आहे. लसणाची पेस्ट आता या ठिकाणी टाकून घ्या आणि परत कांदा आणि लसूण या ठिकाणी चांगल्या प्रकारे तेलामध्ये या ठिकाणी हलवून घ्या. कांदा आणि लसूण चांगल्या प्रकारे या ठिकाणी भाजल्यानंतर या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये आता हळद या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला तिखट या ठिकाणी टाकायचं आहे आणि आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे या ठिकाणी कालवून घ्या. थोडं या ठिकाणी भाजल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये आता चिरलेली कंटुरले या ठिकाणी टाकायची आहे. कंटुरले आता या ठिकाणी टाकलेली आहे. आता चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिक्स होईपर्यंत कांदा, लसूण, तिखट यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईपर्यंत हे हलवून घ्या. चांगल्या प्रकारे या ठिकाणी हलवून घेतल्यानंतर सर्व कंटुरल्याला हा मसाला या ठिकाणी लागेल आणि आता याच्यावरती आपल्याला चवीनुसार जे मीठ आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते मीठ या ठिकाणी टाकायचं आहे. मीठ या ठिकाणी टाकून झाल्यानंतर परत या ठिकाणी कंटुरल्याची भाजी या ठिकाणी चांगल्या प्रकारे हलवून घ्या.
आणि याच्यावरती आपल्याला आता एक 5 मिनिटं या ठिकाणी झाकण या ठिकाणी ठेवायचं आहे आणि गॅस मात्र आपल्याला कमी या ठिकाणी ठेवायचा आहे. कमी आचेवर गॅस करून या ठिकाणी झाकण याच्यावरती आता ठेवून द्या आणि वाफेवर आता 5 मिनिटं या ठिकाणी कंटुरले या ठिकाणी शिजवू द्या आणि परत 5 मिनिटांना आपण या ठिकाणी कंटुरले या ठिकाणी हलवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर मित्रांनो लगेच आपल्याला हे झाकण काढून या ठिकाणी परत या ठिकाणी ही भाजी या ठिकाणी हलवून घ्यायची आहे. अशा प्रकारे परत या ठिकाणी ही भाजी या ठिकाणी हलवून घ्या आणि परत या ठिकाणी झाकण या ठिकाणी ठेवा. परत 5 मिनिटानंतर परत आपल्याला या ठिकाणी भाजी हलवून घ्यायची आहे. असं आपल्याला 15 मिनिटं या प्रकारे या ठिकाणी भाजी या ठिकाणी 15-20 मिनिटं या ठिकाणी भाजी हलवू द्यायची आहे. कारण संपूर्ण भाजी ही या ठिकाणी वाफेवर या ठिकाणी शिजणार आहे. पाणी टाकण्याची याच्यामध्ये आवश्यकता नाही. परत या ठिकाणी झाकण 5 मिनिटांना परत या ठिकाणी झाकण काढून घ्यायचं आहे. परत या ठिकाणी भाजी चांगल्या प्रकारे या ठिकाणी हलवून घ्यायची आहे. भाजी या ठिकाणी खाली लागली नाही पाहिजेत. अशा प्रकारे या ठिकाणी भाजी हलवून घ्या आणि परत याच्यावरती झाकण ठेवून द्या आणि 20 मिनिटं साधारण या ठिकाणी ही भाजी शिजण्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. 15-1 मिनिटं झाल्यानंतर भाजी आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे फोडी या ठिकाणी नरम झाल्या का? झाल्या नसेल तर परत आपल्याला 5 मिनिटं या ठिकाणी भाजी शिजवू द्यायची आहे. आणि अशा प्रकारे आता या ठिकाणी ही भाजी या ठिकाणी शिजलेली आहे. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांबार कोथिंबीर या ठिकाणी टाकायची आहे आणि चांगल्या प्रकारे परत या ठिकाणी भाजी या ठिकाणी परतून घ्यायची आहे. सांबार या ठिकाणी टाकल्यानंतर चांगली टेस्ट या भाजीला या ठिकाणी येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो 2-3 मिनिटं परत सांबार टाकल्यानंतर ही भाजी या ठिकाणी गॅसवर गरम होऊ द्या आणि अशा प्रकारे ही भाजी आता या ठिकाणी तयार झालेली आहे. रान भाजी कंटुरल्याची भाजी आपण या ठिकाणी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.